जय किसान, नमस्कार. आपण पाहतात वावर न्यूज व उन्नती लाईव्ह अपडेट. मी आज आहे धारूर तालुक्यातील वरकटवाडी या ठिकाणी. वरकटवाडी या ठिकाणी एक विषय असा झालेला आहे की त्या ठिकाणी हे जे आपल्यासोबत या बातमीमध्ये आहेत ते आहेत जनार्दन मदने, जनार्दन आसुमा मदने यांनी मागच्या 25 वर्षापूर्वी याच गावामध्ये एका ठिकाणी स्थावर मालमत्ता घेतली, जी की पैसे देऊन खरेदीखत केलं. आणि खरेदीखत करत असताना त्यांनी कुठेतरी संबंधित नातलागाची जागा घेतली व नातलागाची जागा असल्या कारणाने त्यांनी फक्त नावची करण्यासाठीचा जो असतो काळ तो दिरंगाई केली. काय आज उद्या करू का, तर आपल्याच नातलागाची जागा आहे, कुठं जाणार आहे या विषयात त्यांनी थोडीशी हायगाय केली. तर यांनी जागा घेतल्यानंतर मागच्या 25 वर्षात जागा घेतली आणि 20 वर्षापूर्वी ते 22 वर्षापूर्वी त्याच जागेमध्ये यांनी बांधकाम हे केलं, घर बांधलं. आणि घर बांधल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य जवळपास 22 वर्षाच्या आसपास त्यांचं त्या ठिकाणी वास्तव्य झालं. त्यांना 2 मुलं आहेत. वास्तव्य झाल्यानंतर गेल्या वर्षी ज्यावेळेस यांना असं वाटलं की आज आपण संबंधित नातेवाईकाकडली जागा आपण आपल्या नावची करावी म्हणून रजिस्ट्री ऑफिसला गेले आणि रितसर असं त्यांनी खरेदीखत केलं. पण खरेदीखत केल्यानंतर त्यांना असं जाणून आलं की कुठंतरी त्या जागेच्या बाबतीमध्ये कुठंतरी वेगळाच वाद चव्हाट्यावरती आला. आणि तो वाद असा आहे की ज्यांनी जागा यांना विकली त्यांचं असं म्हणणं आहे की मी तीच विकली ज्यांनी ही घेतली आहे, पण त्यांच्या जागेला कुठेतरी या ठिकाणी अटकाव होतोय, विरोध होतोय. आणि यांनी जी जागा घेतली या हातातल्या PTR नुसार की त्यांची जी जागा राहतं घर आहे, PTRच्या नुसार आम्ही जर बोललं गेलं तर ते राहतं घर खरंच यांच्या नावचं निघतंय. आणि मग तर काय झालं की त्या ठिकाणी कोणीतरी इतरस्थ व्यक्तींनी त्यांच्या घरातून त्यांना जायला सांगितलं आणि ती जागा माझी आहे असं सांगितलं व जागेभोवती व घराभोवती कुंपण मारलं. आणि ते कुंपण मारत असताना यांचा राहत्या घरामध्ये जो पसारा आहे, जो जीवनोपयोगी वस्तू आहेत त्या सुद्धा संबंधित व्यक्तीने घेऊ दिल्या नाहीत आणि त्या त्यांच्या घरामध्ये पडून आहेत. आज घडीला हे कुठंतरी वनवन फिरून कोणाच तरी शेतामध्ये राहतात. आणि असा विषय की यांच्या PTR नुसार बोललं तर यांनी जागा पैसे देऊन घेतली, जागा यांची आहे, घर यांचं आहे, पण सगळं असताना ही कुठेतरी वनवन यांना भटकावं लागतंय. त्यांची मुलं आपल्यासोबत आहेत. मला सांगा, आपण ही जागा कधी घेतली व जागा घेतल्यापासून आपण काय काय केलं? जागा घेतली, पुन्हा त्याला बिस्मिट करू 2 वर्षे, पुन्हा बांधकाम केलं आपण. जागा तुम्ही कधी घेतली? जागेला 25 वर्ष झाले घेऊन. 25 वर्ष झाली. रितसर असं तुम्ही पैसे देऊन जागा घेतली आपण. जागा घेतली. हो. मग जागा घेतल्यानंतर तुम्ही बांधकाम केलं. हो. जागा कुठल्या व्यक्तीकडून घेतली? गौतम आणि अशोक यांच्याकडून घेतली. हो. मग आज घडीला तुम्हाला त्या जागेमध्ये राहत असताना तुम्ही बांधकामही केलं. हो. अडचण काय येते राहण्यासाठी? मी त्याला कुंपण मारलं दुसऱ्यानं कुंपण मारलं. तुमच्या घरात तुम्हाला जायला अटकाव झाला त्या ठिकाणी? अटकाव झाला. आपल्याकडे सगळंच आहे, सगळे कागदपत्र आहेत. कागदपत्र आपल्याकडे आहेत. बर. मग आज घडीला आपला जो वाद आहे हो. हा कुठं नेला आपण? वाद मिटवण्यासाठी कुठे घेऊन गेला? आता हे वाद जे आहे ते आता कुठवर पार बीड पर्यंत जायचा वाद आहे. बीड आपण पर्यंत? कायद्याप्रमाणे करणार आपण. बर. कायद्याप्रमाणे म्हणजे आपण SP साहेबांना वगैरे या ठिकाणी निवेदन दिले असं म्हणलं? नियोजन आपण दिलंय पुढं. बर. येईल आता 25 तारखेला नियोजन काल दिलंय. आता 25 तारखेला बीडला जायचं. बर बर. भैया कितवीला वागा तू? 12वीला आहे. 12वीला या वर्षी. मग आता तुझे आई पप्पा असं कुठंतरी राहतं घर सोडून फिरतायत, कुणाच तरी शेतात राहतायत. मग तुझं 12वीचं वर्ष आहे. या 12वीच्या वर्षामध्ये तुझ्या परीक्षेचा काळ तसा जवळ येतोय. मग तू अभ्यास कसा करतो बघा? अभ्यास नाही होत माझ्या, ते शेतात लाईट नसते काय. शेतात लाईट नाही, काही नाही, त्याच्यामध्ये हे होते. आणि असं फिरावं लागायले. घर तुम्हीच बांधलेलं आहे का बघा? घर आम्ही बांधले. तुझं लहानपण तिथे गेलं? हो, तिथे गेलं. बर बर. आणि यांच्यासोबत यांचे बंधू आहेत दुसरे मोठे, ज्यांचं की यांच्यापेक्षा वय मोठं आहे. मला सांगा, तुम्ही हे घर बांधलं असं म्हणता, तुमचे वडील म्हणले, आई म्हणतायत, हो खरंच तुम्ही बांधलेलं आहे का घर ते? बांधलेलं आहे की. बर. हो. आणि किती दिवस त्या घरात तुम्ही राहिला? 22 वर्ष झालं तुमच्या जन्माच्या आधी पूर्वी? हा हा हा. आमचा जन्म बारीक होता तेव्हाच आमच्या आई वडिलांनी घर घेतलेलं आहे. बर. घर घेऊन 3 वर्षात त्याने बांधकाम केले. बर. हे धरा 1 मिनिट असं हातात, त्या ताईला लावा. धरा हातातच धरा, वाटलं तर धरा हातात असं तोंडापाशी. या ठिकाणी ज्यांच्या घराचा विषू आहे यांच्या मालकीन आहेत. मला सांगा ताई, या घरामध्ये आपण सांसारिक वर्ष घातले, म्हणजे तुम्ही म्हणताय की आम्ही 20-22 वर्ष या ठिकाणी राहिलो, तर आपण घर बांधून किती वर्ष झाले? घर बांधून झालं 22 वर्षे. आम्ही नंतर जागा घेऊन 3 वर्ष राहिला, बिस्मिट करून टाकलं, त्याच्यात गिरणी टाकली होती आम्ही.
ते बेसमेंट करताना शेजारलाच घर होते, ज्यांनी कुंपाऊंड केले का त्यांचं शेजारला घर होते. त्या टायमाला आम्हाला कुणी अडविलं नाही ना बांधकाम केलं आम्ही त्याच्यावर. मग बांधकाम करूच तर तुम्हाला कुणी अडविलं नाही. आम्हाला आतापर्यंत अडविलं नाही ना. आता ह्या 10-12 दिवसाखाली 10-12 वर्ष झालं तिथं दारात काय त्यांचं झालं असं, त्यांचं झालं. आम्ही जे टेकून जागा घेतली होती का त्यांचं काय झालं असं, बोलले नसते काय नसते. त्या वादामध्ये आमच्या दारापुढे उकांडा खाणला. आम्ही उकांडा खाणला आणि इकडल्या बाजूला रस्ता आहे, मग त्या रस्त्याने आम्ही वागला. मग त्या नंतर त्याच्या आता आम्ही जागा दिल्यापासून आम्हाला म्हणाले पैसे द्या. आम्ही त्या जागेचे पैसे दिले नाहीत. आम्ही म्हणलं तुमच्याकडून आम्ही जागा घेतली नाही, आम्ही पैसे देऊ शकत नाही. आम्ही का चोर आहेत का? नाही, तुम्ही यांच्याकडून तुम्ही जागा घेतली पूर्वी, त्यांना तुम्ही पैसे व्यवहार केला असेल ना? की त्यांना पैशाचा व्यवहार केला, सगळं केलं. ते दुसरं ज्यांनी कुंपाऊंड लावलंय ते पैसे मागू लागले. मग ते पैसे मागू लागले म्हणून त्यांनी दारात कुंपाऊंड लावलं. दारात चालले शिव्या द्यायला लागले ते. त्यांचा ना आमचा काही संबंध नाही, भांडण नाही आमचं आणि त्यांचं काही सुद्धा नाही. नाही भांडण नाही तर मग तुमच्या घराला त्यांनी कुंपण लावले, मग तुमच्या घरातला पसारा तुमच्या घरात राहिलाय, तुमचं संसारोपयोगी साहित्य घरात राहिले, तुम्हाला राहू देत नाही. घरात आहे. आम्हाला असं गेल्या वर्षी कसला पाऊस होता, कसल्या पावसामध्ये आम्ही बाहेर निघालात, आम्हाला राहायला नाही तिकडं काही. आणि सगळा संसार आता तुम्ही घर उघडा, तुम्ही बघा सगळं आमच्या घरात आहे का नाही. आता लक्ष्मी आल्यात, पोळ्याचा साज आहे सगळा घरात, लक्ष्मीचा साज आहे घरामध्ये. आम्ही का आता नवा घ्यायचा का? असं रानात कुठं मांडायचे आम्ही लक्ष्मी हे? आता या ठिकाणी पाहिलं, जागा ज्यांनी विकत घेतली, विकत घेऊन ज्या ठिकाणी ज्यांनी वास्तव्य केलं, जागा बांधली, घर बांधलं, घर बांधूनही त्या ठिकाणी त्यांना जवळपास 20 वर्ष वास्तव्य केलं, राहिले. लेकरं लहानाचे मोठे झाले, पण आज घडीला कुठंतरी त्यांचा वाद चव्हाट्यावर आला व वाद चव्हाट्यावर येऊन कुठंतरी त्यांच्या शेजाऱ्यांनी म्हणा किंवा आजूबाजूच्या लोकांनी म्हणा त्या घराला कुंपण लावलंय असं यांचं म्हणणं येते. कुंपण लावल्यानंतर त्यांचा जो पसारा आहे त्याच घरात राहिलाय आणि संसारोपयोगी साहित्य नसतानाही कुठेतरी त्यांना वन भटकंती करून कुठेतरी परक्याच्या शेतात जाऊन राहावं लागतंय असं या ठिकाणी बोलून दाखवलं. आणि जो काही आम्ही दस्तावेज हातात घेतला, या दस्तावेजानुसार बोललं गेलं आजच्या या PTR नुसार, तर ही PTR सांगते की जी जागा आहे कुंपण केलेली किंवा घर बांधून त्या घराला कुठेतरी प्रवेशामध्ये नाकारलेली, ही जागा ही PTR नुसार बोललं गेलं तर यांचीच सांगते. कारण PTR आमच्या हातात आहे, आम्ही PTR पाहिली गेली. या PTR नुसार जर बोलायचं झालं तर ही जागा या व्यक्तींची निघते, या मालकांची निघते. पण यांचा जो विषय आहे तो विषय कुठेतरी वादाचा एक वेगळ्या कारणाने असू शकतो असं आमच्या निदर्शनात आलं. आपण पाहताय वावर न्यूज व उन्नती लाईव्ह अपडेट्स. धन्यवाद. आता